अजित पवार रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत। रायगडच्या श्रीवर्धन मध्ये जनसन्मान यात्रा ही आज पार पडणार आहे। अजितदादा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहेत। हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अजित पवारांची रायगडमधील ही दृश्य। तर प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अजय, अजित पवारांचा आजचा रायगड जिल्हा आहे, जनसन्मान यात्रा देखील पार पडणार आहे। काय नेमका नियोजित दौरा आहे? आपण जर पाहिलं तर जनसन्मान यात्रा आज कोकण दौऱ्यावर आहे। आज रायगड आणि चिपळूण असे दोन दौरे जे अजित पवारांकडून होतील। पहिल्या हाफ मध्ये म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत अजित पवार हे रायगडला असतील। आता श्रीवर्धन मध्ये अजित पवार ते नुकतेच पोहोचलेले। तिथून आता हरिहरेश्वर मंदिरात एकंदरीत अभिषेक सोहळा जो आहे तो पार पडेल। त्याच्यानंतर हरिहरेश्वर मंदिरातून पुढे जाऊन अजित पवार हे सोमेश्वर मंदिरात जे ते नतमस्तक होते आणि हे नतमस्तक झाल्यानंतर पहिली सभा जी आहे ती महिला सन्मान यात्रा म्हणून पार पडणार आहे। आणि आज पहिल्या सभेत जे ते लाडक्या बहिणी योजनेची माहिती जी ती पुन्हा एकदा रायगडच्या महिलांना अजित पवारांच्या मार्फत जी देण्यात येईल। आणि त्यानंतर अजित पवारांची पहिली सभा झाल्यानंतर संध्याकाळी आपण जर दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहिलं तर कोकण हे पर्यटनाचं स्थळ पाहिलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांसोबत जे ती बैठक बोलवण्यात आली आणि त्यांच्याशी चर्चा जी आहे ती पार पडणार आहे। ती चर्चा झाल्यानंतर अजित पवार दुपारचं जेवण इथे संपवतील आणि त्याच्यानंतर ते चिपळूण येथील कोकण दौऱ्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळतील। नुकतेच अजित पवार जे ते हरिहरेश्वर मंदिराच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याआधी ते नुकतेच हेलिपॅडवर उतरले, त्यांचा सत्कार जो सन्मान तो करण्यात आला। त्या ठिकाणी आता आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री आदिती तटकरे त्यांच्या अनिकेत तटकरे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले होते। तसेच युवा प्रदेशाध्यक्ष जे ते शिवराज चव्हाण त्यांचीही उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यामुळे हा संपूर्ण दौरा खरं तर अजित पवारांच्या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं असंच लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।